शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्ल्या भल्ल्यानं फुटलाय घाम. त्याला कोण घाले सन, दरबार पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे आधी आदिलशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपुहार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने एवढा उचलला, त्याचं नाव अफजल खान. अफजल खान. तिथे जापलं शैतान. खान बोलाच्या ती ठोकून शिवबाला टाकतं चिडून. कैती झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गरमीत. त्याचं गोड जळ पायजळ, पद फटाले भक्कळ. निधा हातीचं बळ, पाहणारा कापे जळतळ. वाटेत भेटेल त्याला चिडी ठेची. निघाली खानाची सेना, गावे लुटली, देवळे उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो हेच बोलू लागला, राजेशी सेना मुठभर. खानाला कसं थोपणार, काय लढवा म्हणणार. चिंतेत पंत सरदार. मासाहेब म्हणाल्या, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने जर आपला पुत्र गमाला तरी बेहतर, परंतु ठाडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा देव छावा, अशा वाघिणीचा देव छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मिळकावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाना. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना. प्रतापगडच्या पायथ्याशी खानाला बेगुमान नाही त्याला जा. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि काही करेल कल्पनेची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी शान उभारीला. नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत आला. सय्यद बंडाच्या संगतीला, शिवबाच्या संगती मला. शिवबाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाक